वारकरीचे जे विश्वस्त आहे, माऊलीचे विश्वस्त आहे, त्यासोबत मिटिंगा जानेवारीपासून चालू होत्या. आणि मागच्या वर्षी कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आले होते त्या सर्व गोष्टीचा आम्ही अनुषंगान आधीपासूनच घेतला होता. ईश्वरचे घरामध्ये सर्व सेम असतात. पद जे आहे ते ऑफिसमध्ये असतो आणि जेव्हा आपण ईश्वरच्या दर्शनासाठी येतो तेव्हा सर्व एकसारखेच असले पाहिजे की आपल्या मनामध्ये जर चांगला विश्वास असेल, चांगला एक मान्यता असेल कुठल्या गोष्टीला घेऊन, तर एनर्जी ईश्वर आपोआप देतो. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. अगदी माऊलींच्या सोहळ्यामध्ये राहुटीमध्ये रमलेला माणूस जिल्हाधिकारी पुण्याचे डुडी साहेब यांचं साधेपण पाहायला मिळालं. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेलच. माझ्यासोबत आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर डुडी साहेब. डुडी साहेब, यावर्षी वारी सोहळा कमी आहे की नियोजन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे काही ट्रॅफिक जास्त जाम झाली नाही किंवा असा रस्त्याने मोठा मॉब दिसला नाही? नियोजन तर आहेच, पण सर्वात महत्वाचं ईश्वरची कृपा आहे. शेवटी सर्व गोष्टी जे असतात ते ईश्वरची कृपेशिवाय होऊ शकत नाही. संख्या मागची पेक्षा चांगला जास्तच आहे यावर्षी, पण एक गोष्टी आम्ही सुरुवातीपासून केली की आम्ही शेवटची वाट पाहिली नाही. आमची वारकरीचे जे विश्वस्त आहे, माऊलीचे विश्वस्त आहे, त्यासोबत मिटिंगा जानेवारीपासून चालू होत्या. आणि मागच्या वर्षी कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आले होते त्या सर्व गोष्टीचा आम्ही अनुषंगान आधीपासूनच घेतला होता आणि त्या अनुषंगाने नीट नियोजन केलं होतं. नियोजन करताना असं पाहायला गेलं नाही की हा पोलीस प्रशासनाचं काम आहे किंवा महसूल विभागाचं काम आहे किंवा जिल्हा परिषदेचं काम आहे. एक आपण जे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच म्हणतो त्याच्या अनुषंगाने सर्व नियोजन केला होता. आणि म्हणून मला वाटतं की आणि सर्वात महत्त्वाचं जे आम्ही सांगू इच्छितो की प्रशासन त्याचं काम करतो, पण त्याच्यासोबत विश्वस्त जे आहेत ते ज्या पद्धतीने सहकार्य करतात ते यावर्षी आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसायला मिळाला. आणि त्याच्यामुळे त्या विश्वस्ताची मदतीने, त्याचे फीडबॅक आणि याच्या अनुषंगाने याच्या मुले हा जी आपली यात्रा आहे ते चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. आज सुद्धा तुम्ही बघू शकतो की यात्रा या ठिकाणी नेहमी जेव्हा पोहोचते त्याचे 1 तास आधी पोहोचली, तर त्याचा असा अर्थ आहे की ते कुठे काही ट्रॅफिक नव्हता, गाड्या पुढे गेले. आणि आता इकडे सुद्धा लवकर पोहोचल्यामुळे लोक जे आधी आले होते त्याने आधी दर्शन घेतले, ते परत गेले आणि नंतर लोक आले, तर इकडे सुद्धा गर्दी जमा झाली नाही. तर मला असं विश्वास आहे की पुढे सातारामध्ये, सोलापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कंटिन्यू हा यात्रा राहणार आहे आणि आपले जे सर्व माऊली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि एकदम प्रसन्नताच्या वातावरणामध्ये आपली यात्रा पूर्ण पार पडेल. नक्कीच. आज पुण्याची हद्द संपली आणि साताऱ्याची हद्द सुरू होते, त्यामुळे हे पुढे सोहळा साताऱ्याच्या प्रशासनाकडे देण्यासाठी खरं म्हणजे निराया गावी आलेले आहेत. याचा किती फायदा झाला आणि आपली संख्या राहून गेली? अंदाजे किती आहेत सोहळ्यामध्ये वारकरी? नाही, आमचा आतापर्यंत अंदाज आहे की मागच्या वेळी काही 13-14 लाखाच्या दरम्यान आले होते माऊलींच्या सोहळ्यात. माऊलीच्या सोहळ्यामध्ये शेवटपर्यंत सांगतो पंढरपूरचा. आतापर्यंत मला वाटतं की इकडे 5-6 लाख कमीत कमी या ठिकाणी असणार माऊलीच्या सोबत. आणि पुढे हा संख्या सातारामध्ये जास्त वाढणार आहे, कारण लोणंद मध्ये त्या भागाचे लोक जे आहेत ते कर्नाटकाचे सुद्धा या ठिकाणी येऊन आणि जॉईन करतात, तर पुढे ते आणखीन टप्प्याटप्प्याने संख्या वाढेल. तर मागची पेक्षा यावर्षी संख्या जी आहे ती जास्त आहे. पाऊस आधी पडला होता आणि मोसम सुद्धा चांगला वातावरण आहे. काही लोकांनी जे पेरणी आहे ते उशिराने करत आहे, तर त्याचा एक फरक पडतोय. तर संख्या वाढ असूनही नियोजन चांगलं असल्यामुळे मला वाटतंय की कुठेही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होत नाही आहे, कुठेही पाण्याचाही प्रॉब्लेम होत नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन चालू आहे. शेवटी मी सांगतो ना, सर्वात महत्त्वाची जी गोष्टी हाच आहे की हे नियोजन करताना सर्वांना स्वतःचं काम न बघता सर्वांचं काम आहे असं बघून काम केलं तर त्याचा फायदा आपल्याला दिसेल. साहेब, तुम्ही नियोजन तर वारीचं केलंच एक कलेक्टर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, पण तुम्ही राहुटीमध्ये साध्या वारकऱ्यासारखे बसले. साधा कोणी अधिकारी असला तर त्याचा लवाजमा आणि त्यांचं जे वावरण्याचा जो वावर असतो तो एक VIP असतो. तुम्ही तर कलेक्टर आहात, पण साधे राहुटी तुम्ही बसले, लवाजमा नाही, तुम्हाला सिक्युरिटी नाही.
काय भावना आहेत वारीबद्दल तुमच्या नेमक्या? ईश्वरचे घरामध्ये सर्व सेम असतात. पद जे आहे ते ऑफिसमध्ये असतो आणि जेव्हा आपण ईश्वरच्या दर्शनासाठी येतो तेव्हा सर्व एकसारखेच असले पाहिजे आणि शेवटी पद एक ठिकाणी आहे, आपण सर्व माणूसच आहोत आणि प्रत्येक माणूस जे आहे ते एकसारखाच असतो. ईश्वरने सर्वाला एकसारखाच क्रिएट केला, सर्व ईश्वर समोर सर्व एकसारखेच असतात. तर आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी जेव्हा बसतो तेव्हा त्याच्याकडून बरीचशी गोष्टी ऐकायला मिळते की कशा पद्धतीने त्याला विचारतो. मी ऑफिशियल सेटअपमध्ये बसलो तर त्या मोकळ्या मनाने तेही सुद्धा बोलू शकत नाही, पण असा बसलो तर त्यामध्ये ते बऱ्याचशा गोष्टी सांगतात की त्या ठिकाणी असा झाला होता, हा ठिकाणी असा झालेला आहे. तर त्याचा मला फायदा पुढच्या वर्षी नियोजन करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. तर याच्यामुळे आपण या ठिकाणी बसलो, सर्वांसोबत गप्पा केला, त्याच्याकडून विचारणा केली कुठे काही त्रास झाला आहे का, अजून काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, आणि त्या फीडबॅकचे वापर करून आम्ही पुढे आणखीन काही नवीन गोष्टी, चांगली गोष्टी करू शकतो का. वारीचा पहिलाच अनुभव होता का तुमचा? नाही, हा आमचा तिसरा आहे. आमच्या आधी कुठल्या जिल्ह्याचा? तर एक चांगली गोष्ट आहे की आम्ही सातारामध्ये कलेक्टर होतो याची आधी. तर 2 वर्ष आम्ही हा पालखी सातारामध्ये स्वीकारली, त्याचाही फायदा झाला. त्याचाही फायदा झाला आणि आता पुण्यामध्ये असून आम्ही साताऱ्याला सुपूर्द करतोय. तर दोन्ही तर्फे आम्हाला हा वारीमध्ये सामील होण्याचं सौभाग्य मिळालं. एक नॉर्मल प्रश्न, या वारकऱ्यांकडे पाहून काय वाटतं बरं? फार साधे बोळे आहेत, कुठेही राहतात, कुठेही बसतात, अनवाणी पायानी चालतात. या सगळ्याकडे पाहताना तुम्ही काय विचार करता बरं एक कलेक्टर म्हणून? आम्ही एक विचार जे आमच्या डोक्यात हे येतोय की ते सर्व साधे लोक, सिंपल लोक एवढी मोठी यात्रा पार पाडतात आणि त्याच्या डोक्यावर एक सुद्धा शिकण येत नाही आहे आणि ते कधी थकत नाही आहे. त्या लोकांमध्ये एवढी एनर्जी असते आणि तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये भरपूर लोक असे पण आहेत जे वयस्कर आहेत आणि तेही सकाळी चालू होतात, संध्याकाळीपर्यंत चालतात, तेही सुद्धा थकान येत नाही आहे. तर हे खूप मोठा एक माझ्यासाठी एक उदाहरण आहे की आपल्या मनामध्ये जर चांगला विश्वास असेल, चांगला एक मान्यता असेल कुठल्या गोष्टीला घेऊन, तर एनर्जी ईश्वर आपोआप देतो. नक्कीच. रामकृष्ण हरी. तर हे होते पुण्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी डुडी साहेब. हा व्यक्ती कलेक्टर आहे, मात्र त्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एक वारकरी दिसला आणि अगदी बघा राहोटीमध्ये बसलेले आणि वारकऱ्यांसोबत विश्वासदारांसोबत या वारीचं नियोजन पुढचं कसं करायचं, सातारा प्रशासनाला हे सगळं सुपूर्द करायचं, यामध्ये ते राहोटीमध्ये निवांत वारकऱ्यांसारखे बसून वेळ घालत होते. त्यांना मी बघितलं आणि त्यांना बोलावंसं वाटलं. नियोजनासोबतच त्यांचा भक्तिभाव या वारीबद्दल सुद्धा दिसून येतोय. वारीच्या वाटेवरील पुढील घडामोडी आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून पाहूच. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नीरा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.